आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून। ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले। आपल्या टीव्हीलाही दिसत असेल। रोहित पवार काल मला भेटले आणि या क्षेत्रातले काही एव्हिएशन क्षेत्रातले काही सध्याचे पायलट्स, फील्डवर काम करणारे तंत्रज्ञ, रोहित पवार, मी अशी आम्ही एक प्रदीर्घ चर्चा केली की नक्की काय घडलं असेल। खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला आणि समोर मांडतायत तो थक्क करणार आहे। म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, याला कोण जबाबदार आहे? DGCA पासून ATC पर्यंत आणि व्हिजिबिलिटी पासून ते ब्लॅक बॉक्स पर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या। प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणते, आम्ही म्हणत नाही, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा? तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे। रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून। हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना। DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे। एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाही आहे। ड्रीमलायनरमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही, प्रकरण दाबलं जात आहे। VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यातसुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे आणि रोहित पवारांची तक्रारसुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही। म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय। त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत। स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू हे TDP पक्षाचे आहेत आणि चंद्राबाबूंचे आणि या VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे। अशा वेळेला काय तपास करणार? अनेक विषय काल आम्ही समजून घेतले आणि मला असं वाटलं की रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, लोकांसमोर आले पाहिजेत। अजितदादांचे प्राण गेले, यापुढे इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीने जाऊ नयेत असं मला काल ते सगळं पाहिल्यावर वाटलं। खरं म्हणजे मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, पण झाली नाही। आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार, आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे। विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे।
आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काही बरं वाईट झालं असतं. मी फार काळजीपूर्वक म्हणतो आहे, सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी CM केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचं खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे. आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं बघतात की विधानसभेतनं फोन गेला. होय, ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या TV लाही दिसत असेल.